तू बोलते सांग. सर आपण 3 ओव्हर झाला ना तीच बोलवतो. तयार झाला नाही तेच सांगतोय तयार 3 ओव्हरच्या नंतर, कारण नंतर 4 ओव्हर अजून होतात ना. चला इथे आपल्याला नवीन गोलंदाज बघायला भेटतोय ते चिपळूण इलेव्हनच्या संघातून जो अक्षय आहे, तर तो दुसरा षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिला असेल अक्षयचं. आत्तापर्यंत कुठेतरी स्वामी समर्थ इलेव्हन या संघाला, चिपळूण इलेव्हन या संघाने कुठेतरी बांधून ठेवलेली आहे. बघूया आता काय होतंय ते. का हे जे दोन्ही संघ दिसत आहेत आपल्याला, त्या कालच्या दिवसातले दोन्ही मॅच जिंकून आलेले आहेत इथे. चला हा पिच बॉल लेग साईडला मारलेला आहे, फुल केलेला आहे इथे. दीपराजच्या बॅट मधून एक धाव कंप्लीट. इथे 4 रन होते, पण खूप चांगला प्रयत्न फिल्डरचा. 2 धावा कंप्लीट. तिसरा रनाचा प्रयत्न होता, पण तिसरा रन काय भेटलेला नाहीये. 2 धावांमध्ये समाधान मानावं लागेल स्वामी समर्थ टीमच्या या संघाला. दीपराज कडून फुल केलेला हा बॉल लेग साईडला. अक्षय स्वतः पुन्हा आता स्टेट ड्राईव्ह मारलेला हा शॉट. फिल्डर परत पुन्हा एकदा बॉल खाली. बॉल खाली आहे. 1 धाव कंप्लीट भेटलेली आणि 1 धावाच्या नंतर धावसंख्या होते ती 9. दुसरं षटक प्रगतीवर असताना धावसंख्या होते 9 स्वामी समर्थ इलेव्हन या संघाची. चला अक्षय मारा करतील. आदित्याना पिच टाकलेला बॉल काहीसा प्रॉपर कनेक्ट करता आलेला नाही. 1 रन कंप्लीट झाले. दुसरा रनाचा प्रयत्न, दुसरा रन पण घेतलेला आहे. काहीसा थ्रो चांगला आलेला नाही. त्या रनामुळे 2 धावा घेताना आरामात 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावाच्या नंतर धावसंख्या होते ती 11. परत पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, पण कुठेतरी अक्षयने त्याला बांधून ठेवले आदित्याला आणि 1 रन कंप्लीट आणि परत लूज फिल्डिंग आणि त्याचा रनआउटचा चान्स आणि ते मिस झालेला आहे कीपर कडून. थ्रो चांगला होता, पण रन कीपर कडून मिस झालेला आहे. 2 धावा परत घेतलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला भेटते. खूप चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट चाललेली आहे. 2-2 धावाच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. विनायक जाधव कुठे असतील तर त्याने इकडे यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा आता उंचावलेला चेंडू असा. फिल्डर परत एकदा 2 रन अजून परत पुन्हा एकदा भेटत आहेत. 2-2 धावा घेऊन त्यांनी 6 रन 3 बॉल मध्ये पटकवलेले आहेत. 2 धावाच्या नंतर धावसंख्या होती ती 15. 2 ओव्हर 15 रन झालेले आहेत. चला इथे दुसरा जो आजच्या दिवसाचा दुसरा मॅच खेळवणार जो कालचा दिवसाचा होता तो कालकाई देवी इलेव्हन वर्सेस दादा इलेव्हन या संघाचा असणार आहे. त्यामुळे त्यांनी दोन्ही संघांनी इथे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे.
एक मिनिट, अंपायरने फक्त एक बॉल ग्राउंडवर आला ते जरा देतोय, 1 सेकंड. विनय राऊत कुठे असेल तर इथे यायचं. विनय राऊत तिकडे व्हिडिओ काढ, आपले व्हिडिओ काढ इकडे आणि फोटो काढ, माझे व्हिडिओ काढ, फोटो. चला, सकाळचा निसर्गरम्य असं वातावरण, या निसर्गरम्य वातावरणामध्ये ही चाललेली पहिलीच निसर्गरम्य वातावरण चाललेले, शॉट मारलेला आहे. बघूया, फिल्डर खाली आहे पण फिल्डर झेल घेतलेला आहे, पण 6 रन. झेल तर खूप सुरेख घेतला होता पण त्याचा काही इथे फायदा झाला आणि झणझणीत षटकार आपल्याला बघायला भेटतोय तो दीपराजच्या बॅट मधून. कुठेसे स्वामी समर्थ 11 संघ हे कुठेसे थोडस शांत होतं. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला आता आक्रमक होताना बघायला भेटतोय. या 7 धावेच्या नंतर धावसंख्या होते ती 21. चला, दुसरं षटक, तिसरं षटक प्रगतीवर आहे. या तिसरं षटक प्रगतीवर असताना जो स्कोर झालेला आहे तो 21 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा हाफ पिच टाकलेला बॉल काहीसा कनेक्ट झालेला नाहीये दीपराजच्या बॅटला. डॉट बॉल इथे भेटतोय, आपल्याला बघायला भेटतोय दीपराजच्या. चला, इथे सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ग्राउंड मध्ये यायचं आहे. ज्यांची मॅच चालू नाही आहे त्यांनी पण ग्राउंड मध्ये यायचं आहे. आपल्या रूल नुसार सर्व खेळाडू इथे आपल्याला उपस्थित पाहिजेत, नाहीतर सुंदर असा मारलेला लेग साईडला शॉट दीपराजच्या बॅट मधून. कडक एकदा पुन्हा झंझणाती षटकार आपल्याला बघायला लागतोय. कमॉन डीजे, कुठेतरी तुम्ही थंड आहात, तुमचा आवाज येत नाही आहे या षटकाराला, तर डीजे बनतोय. चला, या 6 धावाच्या नंतर धावसंख्या होते ती चला, दीपराज परत पुन्हा एकदा शॉट मारलेला समोरच, 1 बाउन्स चौकार, झंझणातीत चौकार बघायला भेटतोय. दीपराज कुठेतरी इथे आक्रमक होत आहेत आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. काहीसा 2 ओव्हर शांत होते आणि इथे आता तिसऱ्या ओव्हर पासून मस्तपैकी चार्ज घेतलाय स्वतःकडे. 6-4 चालू केलेलं आहे त्यांनी. पहिला 6, त्याच्यानंतर 4, आता या 6 आणि 4 धावाच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ती 31. पुन्हा एकदा कडक शॉट मारलेला आहे दीपराजच्या बॅट मधून. खरंच हा जो बॉलर आहे किरण कुठेसा मायूस दिसतोय आपल्याला. मस्तपैकी चार्ज भेटलाय. 6-6 आणि 6, 37 रन झालेले आहेत. 3 ओव्हरच्या षटकानंतर दीपराजची धुवाधार बॅटिंग बघायला भेटली. या धुवाधार बॅटिंग मधून जर स्कोर झालेला आहे 37 रन झालेला आहे. 37 रन 3 ओव्हर षटकाच्या नंतर 37 रन झालेले आहे. तर मी मगाशी एक अनाउन्समेंट करताना थोडंसं थांबलो होतो. मी संघ मालक, टीम ओनर आणि आयकॉन प्लेयर आणि कॅप्टन यांना विनंती आहे की या सूचनेकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. कारण जे कालच्या दिवसामध्ये 2 सामने बाकी होते त्या 2 सामन्याची आज मॅच होणार आहे. ती मॅच 4-4 ओव्हरची होणार आहे. त्याच्यानंतर होणारे सर्व सामने हे 3-3 ओव्हरचे असणार आहेत. सर्व सामने 3-3 ओव्हरचे असणार आहेत जे आजच्या दिवसातले असणार आहेत. तर सर्व संघ मालक, कॅप्टन आणि कर्णधार यांनी नोंद घ्यायची आहे.
पुन्हा एकदा सांगतो की कालच्या दिवसातले राहिलेले 2 जे मॅच होते ते आता इथे आपल्याला बघायला भेटणार आहेत. ते 4-4 ओव्हरचे होणार आहेत आणि आजच्या दिवसातले होणारे सर्व सामने हे फक्त लीग सामने, ॲटलिस्ट लीग सामने तर 3-3 ओव्हरचे आहेत. त्याच्यानंतर जर टाइम भेटला आपल्याला व्यवस्थित प्रॉपर तर मग ते आपण 4-4 ओव्हरचे पण करू शकतो. चला इथे रनआउट झालेला आहे. इथे परत दीपराज आपल्याकडे स्ट्राईक घेताना दिसत आहेत. आदित्य इथे रनआउट झालेले आहेत. चला कालकाई 11 आणि दादा 11 या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस या रंगमंचावर यायचं आहे आणि त्यासाठी मी समीर झगडे साहेबांना विनंती करतो की टॉस का बॉस हे त्यांनी दोन्ही संघाकडून टॉस उडवून घ्यायचं आहे. शेवटचा षटक जे पाहिजे होतं ज्यासाठी इथे आलेला आहे दीपराज त्यांनी का स्ट्राईक चेंज केली आता आपल्याला बघायला भेटतोय. कारण लास्टच्या तिसऱ्या ओव्हर मध्ये पण त्यांनी धुवाधार बॅटिंग केली होती. जो स्कोर पोहोचवला आहे आता 43. हे दाखव दादा दादा हा तिकडे दाखव इकडे दाखव ना तो हा नाही तोच घे. चला इथे इथे धुवा स्वामी समर्थ 11 ची संघाचा दीपराज धुवाधार बॅटिंग बघायला भेटते. 43 आणि परत एकदा मिस झालेला हा बॉल. बघूया परत एकदा दीपराज आपल्या स्ट्राईकवर येत आहेत का नाही. कुठेतरी थांबलेले आहेत. नॉन स्ट्राईकला दिलेले आहे. अभिषेक नॉन स्ट्राईकवर असणार आहेत. अभिषेकला पण संधी दिलेली आहे दीपराजनी. बाबा ठीक आहे चल मी मारतोय तू पण मार. 44 रन झालेले आहेत. चला इथे 44 रन झालेले आहेत. चौथा षटक प्रगतीवर आहे. चौथ्या षटकाचे शेवटचे 3 बॉल चेंडू शिल्लक आहेत. बघूया इथे अभिषेकच्या बॅट मधून आपल्याला धुवाधार शॉट बघायला भेटतोय की बॉलर चला इथे परत पुन्हा अभिषेकने मनोहरला चार्ज केलेला आहे. पहिला स्ट्राईकवर पहिलाच बॉल अभिषेकचा आणि सीमा रेषेच्या बाहेर पार केलेला आहे. या 6 धावेच्या नंतर धावसंख्या होते ती स्वामी समर्थ 11 संघाची 50. इथे अर्धा शतक झालेला आहे स्वामी समर्थ 11 संघाचे. कुठेतरी 2 षटकामध्ये शांत होते आणि 2 षटकामध्ये परत पुन्हा आक्रमक झालेले होते. 2 षटकामध्ये पुन्हा एकदा मारलेला बॉल आणि सीमा रेषेच्या बाहेर जाऊन फिल्डरने कॅच पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि परत पुन्हा एकदा षटकार भेटलेला आहे. 56 रन 56 धावांचा डोंगर पार केलेला आहे स्वामी समर्थ 11 या संघाने. सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांना चहा आणि नाश्त्याची इथे
उपलब्ध व्यवस्था करून दिलेली आहे, तर त्याने त्याचा लाभ घ्यायचा आहे. परत पुन्हा फिल्डरचा प्रयत्न, सुंदर असा एफर्ट होता फिल्डरचा इथे. 6 रनचा 4 रन, 3 रन आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. आणि चौथा चला इथे होणारा सामना आहे. काळकाई देवी 11 विरुद्ध दादा 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना त्वरित 5 बॉक्समध्ये यायचं, लगेच नाणेफेक करून घ्यायची आहे. आपल्याला आजच्या दिवसात फायनल खेळवायची आहे, याचं सर्वांनी भान ठेवा. काळकाई देवी 11 आणि दादा 11 दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्वरित 5 बॉक्समध्ये या. चला स्वामी समर्थ इलेव्हनच्या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि इथे बघायला भेटते तर आपल्याला स्वामी समर्थ संघाच्या टीमने 60 रनाचा डोंगर 59 रनाचा डोंगर पार केलेला आहे. 60 रन जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस असणार आहे ती चिपळूण इलेव्हन्स या संघाला. कुठेतरी 2 षटकारामध्ये शांत असलेले हे वादळ स्वामी समर्थ इलेव्हनच्या 2 षटकानंतर अशा आक्रमक झालेले आहे की त्यांनी 60 रनाचा धावा पार डोंगर खचलेला आहे. या हा जो धाव 60 रनाचा जो विशाल लक्ष्य आहे तो पार करण्यासाठी चिपळूण इलेव्हनचे बॅटर्स पण सज्ज आहेत. चला स्वामी समर्थ इलेव्हन संघाच्या लवकरात लवकर त्याने फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. काळकाई देवी 11 दादा 11 लास्ट बॉल. आपल्याला आजच्या जे तुम्ही यूट्यूब हजारोच्या संख्येने जे लाईव्ह प्रेक्षक आपले बघतायत, ते आपल्याला लाईव्ह यूट्यूब लावलेले दाखिब बाय यांचा आम्ही मनापूर्वक धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला ही उपलब्धी करून दिल्याबद्दल यूट्यूब लाईव्हची. प्रभाकर दर्गे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते टॉस होणार आहे. आदरणीय प्रभाकर दगडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. चला थोडस स्पीडअप करायचं आहे स्वामी समर्थ इलेव्हन या संघाला. थोडस आपण ऑलरेडी 15 मिनिटं आपल्याला लेट झालेली आहेत. बॅटर्स पण सज्ज आहेत, तर थोडी फटाफट फिल्डिंग लावून क्षेत्ररक्षण लावून मॅच स्टार्ट करायचं आहे. जास्त टाइम घ्यायचं नाहीये. अंपायर थोडस स्पीडअप करायला सांगा, खूप टाइम घेत आहेत ते. मी सुधीर राऊतला विनंती करतो की आपल्या हस्ते टॉस करूया. चला या काळकाई देवी आणि दादा 11. चला इथे आपल्याला दुसऱ्या मॅचचा टॉस टाइमिंग झालेला आहे. या टॉस टाइमसाठी आज आपल्याला जे गेस्ट लागलेले आहेत सुधीर साहेब यांच्या हस्ते हा टॉस होणार आहेत. आणि जे टॉस घेणार आहेत ते समीर झगडे साहेब. दोन्ही पण कॅप्टन्स रेडी आहेत तिथे, राजेश सर. आणि दुसरा सामना त्याची नाणेफेक होते. चला ओमकार आपल्या हाईटचा इथे फायदा घेत आहेत.
पहिला सुरेख असा चेंडू टाकलेला आहे. दुसरा चेंडू अक्षयने पटकावलेला आहे. बैठक शॉट मारून सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. झंझणातीत चौकार मारलेला आहे अक्षयने. 4 रन धावा भेटलेल्या आहेत. 4 धावाच्या नंतर धावसंख्या होते ती 4. पहिला षटक प्रगतीवर आहे. पहिला षटक जे घेऊन आलेले आहेत श्री स्वामी समर्थ संघाकडून ओमकार. वैयक्तिक पहिलं षटक आहे त्यांचं. पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूला अक्षयने सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स चौका मारलेला आहे. 4 रन झालेले आहेत. चला इथे सकाळच्या निसर्गरम्य वातावरणात दापोली तालुका फेमस ग्राउंड मध्ये केकेवीच्या परत पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण काहीसा मिस झालेला आहे. चेंडू सुंदर अशी गोलंदाजी चालली ओमकार कडून. चिपळूण इलेव्हनचे घातक धुवाधार बॅटर्स अक्षय क्रीजवर आहेत. पुन्हा एकदा ओमकार अक्षयला मारा करतील. पुन्हा एकदा यॉर्क बॉल टाकलेला आहे. अक्षयला काहीसं कनेक्ट करता आलेला नाही. हा बॉल मिस झालेला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्याने बॅटिंग टीमच्या थोडंसं अक्षयने प्रेशर घेतलेला आहे. 4 धावा झालेल्या आहेत. 4 बॉल 4 धावा. खूप सुरेख गोलंदाजी चालली ओमकार कडून. आपल्याला हाईटचा फायदा घेऊन ओमकार प्रॉपर लेंथ मध्ये बॉल टाकत आहेत. यॉर्कर टाकतोय, हाफ पिच टाकतोय. अक्षयला काहीसा कनेक्ट होत नाही. बघूया आता ओमकार पुढचा चेंडू अक्षयला कसा टाकतायत तो. ओमकार मारा करतील अक्षयला. राईट मोर टाकतायत. स्टेप आउट करून झंझणातीत समोरच्या दिशेने मारलेला हा शॉट सीमा रेषेच्या बाहेर. अक्षयच्या बॅट मधून आपल्याला षटकार बघायला भेटतो. या 6 धावेच्या नंतर धावसंख्या होते ती 10. शेवटच्या पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू ओमकार यांच्याकडून आता आपल्याला बघायला भेटणार आहे. कुठेतरी ते अक्षय करटकर चार्ज करतायत आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. ओमकार परत पुन्हा एकदा सज्ज आणि हाफ पिच टाकलेला बॉल अक्षयने आरामात स्ट्रेटला मारलेला आहे सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये खूप महागडं असं स्वामी समर्थ इलेव्हन या संघाला 16 राण्याचा हा पहिला षटक गेलेला आहे. चला इथे आपण बघताय दापोली तालुक्यात एक फेमस ग्राउंडवर केकेवीच्या दापोली तालुका तेली समाज आयोजित श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज दापोली खेड मंडणगड यांच्या विद्यमानाने जिल्हास्तरीय तेली प्रीमियम लीग दापोली 2026 जय संताजी महाराज चषक चालू आहे. कालच्या दिवसातले राहिलेले 2 सामने आज आपण इथे लवकरात खेळवले आहेत. ते सामने 4 ओव्हरचे असणार आहेत. त्याच्यानंतरचे पुढचे सामने लीग स्टेज पर्यंत 3-3 ओव्हरचे असणार आहे. लीग स्टेज मध्ये जर आपल्याला थोडंसं टाइम भेटलं तर त्या 4-4 ओव्हरच्या सेमीफायनल आपण खेळवणार आहोत. सेमीफायनल आणि फायनल. त्यामुळे सांगतोय मित्रांनो आपल्याला संध्याकाळची धुवाधार अशी रोमांचक मॅच बघायची असतील तर थोडंसं तुम्ही पण सहकार्य करून लवकरात लवकर आपलं टाइम वाचवायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढच्या होणाऱ्या रोमांचक मॅच बघायला खूप मजा येईल. त्यासाठी सर्व प्लेयरचा पण सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर सर्वांना मी विनंती करतो की त्याने थोडंसं सहकार्य करून प्रत्येक टीमला प्रत्येक प्लेयरला थोडंसं हे स्पीड अप करायचं आहे. चला दुसरी ओव्हर घेऊन येतोय आयकॉन प्लेयर शुभम आमरे. स्ट्राईकला असणार आहेत लेफ्ट हँड बॅट्समन तेजस लास्ट. तेजस हे लाच्या चिपळूण मध्ये असलेल्या लीग मध्ये पण खेळत होते. लेफ्ट हँड बॅट्समन थोडेसे आक्रमक बॅट्समन आहेत. बघूया आता आपल्या चिपळूण 11 संघासाठी किती धुवाधार बॅटिंग करतायत ते. का त्यांना रोखण्यासाठी स्वामी समर्थ 11 या संघाकडून आयकॉन प्लेयर असणारे शुभम आमरे स्वतः गोलंदाजीवर येत आहेत. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येत आहेत शुभम आमरे. हाफ कव्हर ड्राईव्हला मारलेला तेजसच्या बॅट मधून एक हलकासा टच केलेला 1 रनासाठी. ते तेजस सांगतायत की अक्षय तू फॉर्म मध्ये आहेस तर तू स्ट्राईक घे, स्वतः लीड कर.
गरज असल्यास तर मी लीड करेन. अक्षयने पहिल्याच ओव्हरमध्ये 16 रन काढले होते. त्या 16 रनाच्या नंतर दुसऱ्या षटकामध्ये एक धाव आलेली आहे. त्या धावसंख्येच्या नंतर धावसंख्या होते ती 17. आलेल्या प्रमुख मान्यवरांचे, कमिटी मेंबरचे, सर्वांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. चला, दुसऱ्या टीम मध्ये जो टॉस झालेला तो टॉस विन कोण आहे? हाफ पिच टाकलेला ऑफ साइडला, कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू, फिल्डर पाठी पळत आहे पण सीमा रेषेच्या बाहेर. सुंदर असा आपल्या तेजसच्या बॅट मधून ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने मारलेला शॉट. चौकार भेटलेले आहे. 4 रनाच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. दुसरं षटक प्रगती आहे. स्वतः आयकॉन प्लेयर आमरे, शुभम आमरे हे टाकत आहेत. संतगत. चला, तेजस स्ट्राईकवर आहेत. तेजसला मागच्या मॅच मध्ये थोडीशी संधी कमी भेटली होती. आता इथे त्यांनी संधी भेटली आहे, त्याचा फायदा उचलत आहेत. अक्षय आणि तेजसची जोडी चाललेली आहे. परत पुन्हा एकदा ऑफ साइडला फिल्डर खाली आहे आणि इथे आरामात झेल घेतलेला अभिषेकने आणि इथे मोठा झटका बसतोय तो तेजसच्या स्वरूपात चिपळूण 11 या संघाला. दुसरा षटक प्रगती असताना एक विकेट गेलेली आहे आणि या एक विकेटच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. 22 रन झालेले आहे. स्ट्राईक वर येतोय तो आता. चला, स्ट्राईक वर येतोय तो निखिल. चला, इथे आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये बघताय तुम्ही, नावेद साहेब आपल्या आजच्या स्कोरचे स्कोरर आहेत. जे आपल्या डिजिटल स्कोरर, जे तुम्ही यूट्यूब लाईव्ह वर बघताय, ते जे अपडेट करताय ते नावेद साहेब आपले आहेत. त्यांचं पण आम्ही मनपूर्वक आमच्या TPL कमिटी तर्फे मनपूर्वक आभार मानतोय. चला, स्टेप आउट, जाग्यावरून कणकणीत शॉट मारलेला फिल्डर खाली आहे. इथे झेल होतोय का? आणि इथे झेल बाद झालेला आहे. पुन्हा एकदा मोठा झटका होतोय तो निखिलच्या स्वरूपात. स्वामी समर्थ 11, सॉरी, चिपळूण 11 या संघाला. चला, इथे आयकॉन प्लेयर शुभम आमरेने आपलं काम केलेले आहे. 2 मोठे झटके त्यांनी मिळवून दिलेले आहेत आपल्या संघासाठी. नॉन स्ट्राईक वर कुठेतरी धुवाधार बॅटर अक्षय उभा आहे. कुठेतरी त्यांना स्ट्राईक चेंज करून देण्याची गरज आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. स्कोर झालेला आहे तो 22. 2 विकेट गेलेले आहेत इथे. चला, शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला आयकॉन प्लेयर शुभम आमरे, बघूया स्ट्राईकवर असणार आहेत ते. डॉट बॉल इथे पुन्हा दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला 6 धावा बघायला भेटत आहेत. एक सिंगल आणि चौकार असं. चला, इथे आपले धडाडीचे कार्यकर्ते, सर्व मेंबर्स आपल्या कमिटीचे, राजेश साहेब यांचं इथे आगमन झालेले आहेत. धन्यवाद साहेब, तुम्ही. चला, दुसरा होणारा सामना जो कालकाई देवी 11 वर्सेस दादा 11 असणार आहेत. तर बॉलर्स नेम प्लीज.
दादा इलेव्हन वर्सेस कालकाई देवी असणार आहे. कालकाई देवी इलेव्हन संघाने टॉस जिंकलेला आहे आणि हा टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. चला आता स्वामी समर्थ इलेव्हन संघाकडून जो बॅट बॉलर बघायला भेटतोय तो दीपराजने आपल्या बॅटिंग मध्ये धुवाधार अशी बॅटिंग केली होती. आता बघूया गोलंदाजीमध्ये दीपराज काय करतायत आपल्या संघासाठी. संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं लेफ्ट हँड बॉलर्स दीपराज. ओहो इथे एज लागलेली आहे आणि इथे मोठा झटका बसतोय तो चिपळूण इलेव्हन या संघाला अक्षयच्या स्वरूपात. खूप मोठा झटका बसतोय. कुठेतरी होप होतं अक्षयच्या बॅटमधून आपल्याला अजून खूप सारे धुवाधार बॅटिंग शॉट्स बघायला भेटतील, पण त्याने दीपराजनी पहिल्याच चेंडूमध्ये त्यांना तंबूत पाठवलेले आहे. मोठा झटका लागला आहे चिपळूण इलेव्हन या संघाला. कुठेतरी स्वामी समर्थ इलेव्हन या संघाची टीम खुश झालेली आहे. इथे सेलिब्रेट करताना दिसत आहेत. चला आता स्ट्राईकवर येतात अक्षयची जागा घेण्यासाठी येत आहेत ते. चला स्ट्राईकवर येतात ते निलेश. अक्षयची जागा घेताना का अक्षयचा त्यांना जागा चालवावी लागणार आहे, कारण इथे त्यांच्या समोर जो रनाचा डोंगर आहे तो 60 रनाचा डोंगर आहे. 60 रन त्यांना चेस करायचे आहेत. आतापर्यंत 2 ओव्हर संपलेले आहेत. चला 2 ओव्हर षटक संपलेले आहेत. तिसऱ्या षटकाचा पहिला पण चेंडू झालेला आहे. परत पुन्हा एकदा बाहेर काढलेला हा चेंडू कायसा निलेशांना समजलेला नाहीये. निलेशांना समजलेला नाहीये. चला निलेश बाहेरून त्यांना अक्षय सांगतोय की हाफ पिच टाकलेला बॉल असा पुता बॉल आणि सीमा रेषेच्या बाहेर पाठवलेला आहे निलेश याने. जो स्कोर झालेला आहे 28 रन झालेले आहेत. तिसरा षटक प्रगतीवर असताना 2 चेंडू खूप सुरेख टाकले होते दीपराजने. तिसरा हाफ पिच टाकला, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय निलेश याने. पाठवलेला आहे सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा भेटल्या. 6 धावेच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ती 28. चला इथे दीपराज परत पुन्हा एकदा मारा करतील ते निलेश यांना. फुल लेन टाकलेला बॉल परत एकदा मिस झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. परत कमबॅक केलेला आहे दीपराज याने. 2 बॉल सुरेख टाकले होते, त्याच्यानंतर एक हाफ पिच बॉल दिला, त्याचा पुरेपूर फायदा उचलून निलेश याने लॉंग ऑफच्या दिशेने पूर्ण सीमारेषाच्या बाहेर पाठवले. 6 धावा भेटले. तर परत पुन्हा एकदा दीपराज इथे कमबॅक केलेला आहे. बघूया इथे निलेश परत आपलं चार्ज घेत आहेत का, की दीपराज परत त्यांना बॅकफुटवर ढकलतोय. पुन्हा एकदा मारलेला बॉल फिल्डर खाली आहे. बघूया झेल बाद होतोय का, आणि इथे मिस झालेला आहे. झेल सुटलेला आहे. ते मॅच मध्ये कॅच पकडणं खरंच खूप इम्पॉर्टंट असतं. चला इथे चान्स भेटलेला आहे चिपळूण इलेव्हन संघाच्या बॅटर्सला. निलेश यांना खरंच खूप सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू दीपराज यांचा फुल लेन टाकलेला, परत पुन्हा काही समजलेला नाहीये. जो बॅटर्स आहेत किरण यांना. चला 29 धावा झालेल्या जिंकण्यासाठी. 7 चेंडू 31 धावांची गरज आहे. इथे बघूया जर 7 चेंडू 31 धावा मारायच्या असतील तर कमीत कमी 5 सिक्स आलेले गरजेचे आहे. कमीत कमी 5 षटकार लागणं गरजेचं आहे. जो स्ट्राईकवर असणार आहे निलेश, काय आपल्या संघासाठी 5 सिक्स मारू शकतायत. जो बॉलर येतोय स्वामी समर्थ इलेव्हन या संघाकडून. चला बॉलिंग साठी येतोय तो स्वामी समर्थ इलेव्हन या संघाकडून अभिषेक. स्ट्राईकला असणार आहे ते निलेश. काहीसे अभिषेक क्षेत्ररक्षण चेंज करत आहेत.
फिल्डिंग सजवताना दिसत आहेत. 6 चेंडूत 31 धावा. काय हे पॉसिबल आहेत? हो पॉसिबल आहेत. क्रिकेटमध्ये असं काहीच इम्पॉसिबल नाही आहे. जिद्द पाहिजे मारण्याची. 6 चेंडूत फक्त 5 धावा मारण्या, 5 सिक्स मारायचे आहेत. वाईट पहिलाच खराब लाईन लेन. अंपायर डिसिजन प्लीज. डॉट बॉल. ओके डन. 5:31. इथे काहीसे इम्पॉसिबल मॅच होताना दिसते. 5 चेंडूत 31, कारण 31 धावा मारणं कंपल्सरी आहे, कारण कंपल्सरी चेस असणार आहे. 31 धावा करायच्याच आहेत तुम्हाला. चला मारलेला चेंडू काहीतरी फायनली बॅटला कनेक्ट झाले आहे. निलेश यांच्या फक्त आणि फक्त 1 धावा भेटलेला आहे. चला परत पुन्हा एकदा शेवटचा षटक मार टाकण्यासाठी आलेल्या उंच असा मारलेला फिल्डर्स होता. बॉलर्स त्याच्या खाली आहे आणि इथे कॅच सेल बाद झालेला आहे. चला आता खरंच अशक्य असं वाटतंय. 4 चेंडूत फक्त 31, 4 चेंडूत 31 धावा करायच्या आहेत. सॉरी 3 चेंडू मध्ये 31 धावा करायच्या आहेत. 31, 3 चेंडूत 30 धावा करायच्या आहेत. 5 षटकारांची गरज होती, पण 3 चेंडूत 5 षटकार मारणं खरंच इम्पॉसिबल आहेत. जर इथे काही करिश्मा झाला 9 आणि 9च्या स्वरूपात तरच पॉसिबल आहेत. अदरवाईज नेक्स्ट बॅट्समन येतोय तो निलेशची जागा घेण्यासाठी ओमकार. बघूया आता ओमकार आपल्या मॅचला किती जवळ नेत आहेत ते, कारण रन रेट खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही लीग स्टेजच्या मॅच खेळत असणार तर रन रेट खूप इम्पॉर्टंट असणार आहे, याची पण नोंद घ्यायची आहे. चला हा सुंदर फटका होता, पण 1 धाव गेलेले आहेत. दुसरा धावाचा प्रयत्न, 2 धाव गेलेले आहेत. कुठेतरी ते स्वामी समर्थ 11 संघाचे फिल्डर थोडंसं चिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. त्यांना माहिती आहे की आता आपण ही मॅच जिंकलेलं आहे ऑलमोस्ट. चिपळूण 11 संघाचे प्रयत्न असतील की आपण कुठेतरी मॅचला जवळच जवळ न्यायची आहे. परत एकदा हाफ पिच टाकलेला बॉल, पण परत काहीसा फायदा उचललेला नाहीये ओमकार याने. 1 धाव भेटलेली आहे. 1 धावेच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ती 32, 33. चला हा उंच असा मारलेला शॉट बघूया का. हो व्हॉट कॅच यार. या पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला आकर्षक कॅच बघायला भेटलेली आहे, ती पण ओमकार कडून. इथे मॅच पण संपलेली आहे आणि मॅच जे विन झाले आहे स्वामी समर्थ 11 संघ. कालच्या दिवसाचा जो मॅच बाकी होता, 2 सामने बाकी होते, त्यातला आज सामना इथे स्वामी समर्थ 11 संघाची संघ जिंकलेला आहे, विजयी झालेला आहे.